नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे संदीप कृषी सेवा केंद्र या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की आपल्या पिकांची नुकसान झाली तर मग आता आपण काय करावं, या संदर्भात आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, संदीप कृषी सेवा केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर चला पाहूया। तर मित्रांनो, राज्याच्या विविध भागामध्ये जोरदार पाऊस बरसतोय। पाऊस पडत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे। शेती पिकांचं नुकसान होत आहे आणि यास्तव आपण जर पाहिलं तर राज्याचे कृषी मंत्री स्वतः आता ज्या भागामध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्या भागाचा दौरा करून त्या भागातील शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी करत आहेत। लवकरच पंचनाम्यासाठीचे आदेश दिले जातील, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल, अशा प्रकारे माहिती त्यांच्या माध्यमातून दिली जात आहे। होय मित्रांनो, आणि हे सर्व होत असताना शेतकऱ्यांना नुकसानबरोबरच एक दिलासा मिळत असतो, तो म्हणजे पीक विम्याच्या माध्यमातून। आणि साहजिकच यावर्षी जरी कमी प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून पीक विमा काढण्यात आलेला असला तरी पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना क्लेम करावा का, क्लेम करायचा तर कसा करायचा, क्लेम केला तर पीक विमा मिळणार का, त्याचा फायदा होणार का, असे अनेक सारे प्रश्न पडलेले आहेत। आणि समाज माध्यमावरती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना क्लेम करण्यासाठी सांगितलं जात आहे। तसं पाहिलं तर मित्रांनो, स्थानिक जे काही अधिकारी असतील, कर्मचारी असतील किंवा त्यांच्या माध्यमातून पंचनामा करून घेण्याचा आपण प्रयत्न करा। तसं 2025 मध्ये ही पीक विमा योजना राबवली जात असताना जे काही नुकसान होईल मग ते तुमचं मध्यावधीमध्ये होईल, तुमचं पोस्ट हार्वेस्टमध्ये होईल, जे काही पीक फुलोऱ्याच्या अवस्थेत असताना होईल किंवा पेरणीच्या नंतरच काही नुकसान असेल त्यात होईल। या पीक कापणीच्या अंतिम अहवालाच्या काही उत्पन्नाच्या आधारावरच निघणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही क्लेम करून किंवा तुम्ही क्लेम दाखल करू शकता, तुमच्या नुकसानीची माहिती देऊ शकता। तर चला मित्रांनो, आपण इथं थांबूया। पुढील अपडेट्ससाठी किंवा पुढील व्हिडिओसाठी आपण नक्कीच नवीन विषय घेऊन येऊ। आणि हो मित्रांनो, संदीप कृषी सेवा केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। असेच आपल्याला नवीन योजनेबद्दलचे आणि नवीन माहितीचे व्हिडिओ येतील। तर धन्यवाद। जय जवान जय किसान।